नवसाई टीम टीम नवसाई एक प्रतिनिधी प्लीज पाठवा आपण. मॅचला सुरुवात आणि इथे पहिल्या बॉलवरती लागला पहिला धक्का. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम दातिवरे या संघाने. चला जी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूयात. आपण यापूर्वी पाहिलं मॅडमचा पुरस्कार दिलात. जबरदस्त कामगिरी लायली गेली तुषारच्या माध्यमातून आणि हा विशेष सन्मान आता मात्र इथे केला जाईल पराभूत झालेल्या संघाचं. पण या स्पर्धेमध्ये प्रत्येकांना आल्यानंतर सर्व काही मिळाले. विजयी संघाला मॅडमचा पुरस्कार आहे, पराभूत संघाला सन्मान चिन्हाची ट्रॉफी आहे. म्हणजे या स्पर्धेने या पालघर क्रिकेटला भरपूर काही दिले असं म्हणावं लागेल. आता या मॅचकडे जाऊयात आपण. या मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले, पहिला धक्का लागला बॅटिंग करा टीमला. आता परेच्या स्वरूपात निशांक आणि रितेश ही जोडी आता मात्र पाहायला मिळते. वनडाऊनसाठी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज रितेश. कोलवटप्याचा बॉल होता, अगदी लेगस्टिक वरती हाताळलेला बॉल. ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक येतील वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केल्या जाते. एक या धावसंख्येच्या माध्यमातून टीम दातिवरे संघाचं. यस, लक्षात ठेवा आता वेळेची दिरंगाई न करता आपल्याला लवकर हा क्विक मॅच कंप्लीट करायचा आहे, याची देखील दखलता घ्या. या पुढच्या ज्या काही मॅचेस बाकी असतील आता आयोजक आमच्यापर्यंत सूचना देतीलच, तर कशा प्रकारे आपण कंप्लीट करणार आहोत. इथे खूप चांगला बॉल आहे, खूप चांगला बॉल आहे. अगदी वेग चांगला होता, नियंत्रण चांगलं होतं. आत्ताचे यंगस्टर गोलंदाज आहेत ना, त्यांचा अगदी जर पाहिले तर वेग चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाजीचे व्हेरिएशन चांगले पाहायला मिळतात आणि हा तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अचूक टप्पा पाहायला मिळाला. इथे उत्तर दिले, प्रत्युत्तर दिले, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आता पाहूयात मैदानाच्या आतमध्ये इथे शेवटच्या 2 बॉलवरती किती धावा येतील. या पुढचा बॉल हा फुलटोस आहे, फक्त दिशा दिले, क्षेत्ररक्षक पुढे आलेत परंतु पुन्हा एकदा मागे गेलेत. बॉलला कॅरी केले, अगदी एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून गेला होता. फेकी होईल तत्पूर्वी लेग स्टिकच्या बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतोय. विरलजी नायर सरांचा इशारा, वाईट बॉल आलाय. शेवटचा अंतिम बॉल. इथे फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. नो चान्स फॉर दी फिल्डर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 1 गडी बाद 9. क्रिकेटचा महासंग्राम. आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, सर्व आयोजकांचं या कुसमाई चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रभाकर पांडुरंग पाटील शेठ यांच्या सौजन्याने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन खाडी ग्रामस्थ. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आले आणि इथे पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपात हाताळलेला आहे. गणेश यांना आपण बघतायत. गणेश देखील सर्व उत्कृष्ट कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. आपल्या गोलंदाजीचा दबदबा काय आहे हे त्याने दर्शवलेला आहे. धावसंख्या फटकावरती 9. पहिला बॉल आला डॉट. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतो निशांत यांना आपण बघताय स्ट्राईक एंडवरती.
धीम्यागतीचा बॉल ओळखू शकलेले नाही आहेत कारण की अगदी बॅटच्या समोर टाकला होता, बॅटच्या पुढ्यात होता, पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आणि गती देखील या बॉलला तेवढीशी नव्हती जेवढी अपेक्षा या ठिकाणी बॅटरने मैदानाच्या आतमध्ये केली. इथे पुन्हा एकदा फिरवल्या, पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, विकेट सॅक्रिफाईस करण्याची इथे दाट शक्यता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. फलंदाज बाद. चला, टीम मीटिंग होणार नाहीये, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. फुलकाबाग 9 धावा फटकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पाहूयात पहिल्या डावामध्ये किती धाव बनवत आहेत. 3 षटकांमध्ये 18 बॉलचा खेळ आहे. अगदी 9 बॉल कंप्लीट झाले, त्यामधील आता 9 बॉलचा खेळ राहिलाय. 18 मध्ये पहिल्या 9च बनवल्यात. इथे फटका चांगला आहे, उंची जास्त गाठले, इथे लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचत, कुठली चुकी होणार नाहीये. विकेट जाईल. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. गॉन. आपली प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. फुलकाबाग पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक विकेट गेल्या आहेत. 3 गडी बाद धावसंख्या स्थिरावलं 9च्या घरामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धीम्यागतीचा बॉल होता, पुन्हा एकदा अगदी मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. बॉलला स्टॉप केले, एक सिंगल घेण्यामध्ये यशस्वी राहिले दोन्ही फलंदाज. या 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती आता डबल डिजिटमध्ये 10 धावा फटकावरती लागलेल्या आहेत. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आता शेवटचा इथे अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मधील शिल्लक राहील. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्या पाहायला मिळतील न्यूमॅन आयुष. खूप चांगली फलंदाजी येणाऱ्या 7 बॉलमध्ये आयुषला देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. लास्ट टू गो. ऑप्टिकच्या बाहेर शपल झालेत. वा, काय फटका खेळलाय. आजची संध्याकाळ झकास झाले. बॉल सीमारेच्या पलीकडे हा 4 धाव्यांसाठी कोसमाई चषकातील सर्व उत्कृष्ट फटका. षटकार आहे की चौकार आता पाहावं लागेल. आणि यस, पंचाने इशारा केलाय 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू थँक्यू. चला, एंट्री फीज जमत करा प्लीज. टीम बामतपाडा टीमचे कॅप्टन कोण आहेत का? आयोजकांशी आपण संपर्क साधायचा. थँक्यू. धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. वेल प्लेट तुषार. चांगला खेळ आपला दाखवला गेला. असं वाटलं की तुषारची विकेट जर गेली असेल तर ती मॅच कुठेतरी फसली असते, परंतु तुषार शेवटच्या क्षणापर्यंत राहिला आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर मॅच विनिंग शॉट आपला जरूर पाहायला मिळाला. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा फटकावरती लागल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता टीमचे कॅप्टन षटक क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी मिस्टर दीपेश. पहिल्याच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स कलेक्ट करत असताना फेकी होईल. एकच धावेवरती इथे स्टॅटिस व्हावं लागेल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 15च्या घरामध्ये. कोसमाई चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक स्वतःचं नाव उंचावणारी ही स्पर्धा या पालघर जिल्ह्यातील या खाडी कुशिंबेच्या नगरीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल
इथे फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे, वन बाउन्स ओव्हर द रो, चौकार. आई कोसमाईच्या शंक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाईच्या शंक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. थँक्यू डीजे. चौकार आले, चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले आहेत. खूप चांगली फलंदाजी, जो चौकार आलाय आत्मविश्वास वाढवणारा चौकार होता, संघर्षचा चौकार. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले, अपील तर होणार नाही आहे कारण की भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले होते. इथे मैदानाच्या आतमध्ये विरालजी नायर सरांचा लेग बाईचा इशारा येतोय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये धावा कशाही येऊ द्यात, लेग बाईस, बाईस, षटकार, चौकार, सिंगल, डबल, ट्रिपल, चौकार कशाही आल्यात तरी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला बेनिफिट देऊन जातील. एक धाव येईल, एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफटकावरती लागल्यात. या पुढचा बॉल आपण टाकण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी बॅटच्या स्टिकरवरती आतल्या दिशेने बॉल लागतोय, मागे निघून जाईल तर एक सिंगल प्राप्त केली जाईल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 21 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 21. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. ऑन साईडला टर्न करत असताना इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, परंतु पाहत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये धाव तर मिळेल या बॉलवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात जर पाहिजे तर विकेट जाईल. होतील म्हणजे टोटल धावा धावफटकावरती दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा धावफटकावरती लागलेल्या आहेत. 24. लास्ट टू गो, शेवटचा अंतिम बॉल. ऑप्टिकच्या बाहेर शपल झाले. यू मिस, आय विल बी, डेफिनेटली हिट, दांडी गुल, यश उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि 25 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 बनल्यात, 25 करायचे. क्रिकेटचा महासंग्राम. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. चषक भरला.
चला मॅचच्या दिशेने जाऊयात. दोन्ही टीमला पण देऊयात शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. पहिला बॉल स्वीप केलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अगदी 30 सकलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते, लॉंग लेगला पोहोचले आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती इथे 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफटकाला आकार मिळाला. आता 2 धावा धावफटकावरती लागल्या. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केले जाईल. लक्ष 25 धाव्यांचं आहे. सुरुवात तर 2 धावांनी केले. 18 बॉलमध्ये 25 करायचे होते, आता मात्र 17 बॉलमध्ये इथे 23 करायचे आहेत. प्रत्येक बॉल गणित समीकरण इथे महत्वाचं राहिले. यश 11 पालिवली या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. या पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल. चेंडूची गती ओळखू शकलेला नाहीयेत. फटका हवेत खेळलाय, परंतु नोमॅस लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होते. लॉंगोचे क्षेत्ररक्षक मिडानला पोहोचतील तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर रोखू शकत नाहीयेत. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. सिंगल डबल जर येत राहिल्या तर दडपण हे मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती राहील. 2 टीमच्या माध्यमातून दातिवरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिले तर यश 11 पालिवली या टीमच्या माध्यमातून दातिवरे 11 या टीमने टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याने अगदी जर पाहिलं तर 24 बनवल्या. 25चं लक्ष ठेवत असताना आता बॉलिंग करते आणि आता बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये यश 11 पालिवली. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, काही गरज होती का या फटक्याच्या? आता मात्र हा प्रश्नचिन्ह उभारला असेल संपूर्ण टीमवरती, कारण की पहिल्या 2 बॉलवरती 4 आला, इथे डॉट बॉल आला. आता मॅचमध्ये प्रेशर, जेवढं डॉट बॉल येईल तेवढं प्रेशर वाढत जाईल. आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील 15 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती यार. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑफला फिल्डर पुढे आलेत. चांगली फिल्डिंग. एका टप्प्याच्या साहाय्याने बॉलला अडवलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब झाले. बॅकअप चांगलं पाहायला मिळते. याही बॉलवरती 2 धाव मिळत आहेत. चांगलं सेन्सिबल बॅटिंग या ठिकाणी गणेशच्या बॅटमधून. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 6 धाव वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिल्यातील 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 6 धावा धावफटकावरती लागल्या गेलेत. येणारे बॉल 14 असतील. 14 बॉलमध्ये 19 धावांचं समीकरण. या मागचं लक्ष राहिले. या पुढचा बॉल. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका खेळत असताना फलंदाज जर पाहिले तर जमिनीवरती पडले, खेळपट्टीवरती पडले, परंतु इथे कॅच देखील ड्रॉप झालेली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये बरंच काही जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती घडताना दिसते. फटका व्यवस्थित नाही जमू शकला, तिथे फलंदाज पडले, कॅच ड्रॉप झाली, फेकी खराब आली आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे फायदा झालेला आहे. 2 धाव मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावसंख्या धावफटकावरती लागली गेली आहे. ती म्हणजेच 8च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं आणि पहिल्या षटकाचे आतापर्यंत जर पाहिले गेले तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. येणारे बॉल 13 बॉलमध्ये करायचे 17 धावा. इथे पुन्हा एकदा फटका फसला. तर विकेट किपरला संधी आहे आणि संधीचं इथे सोनं केलंय. विकेट जाईल. पहिला धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम यश 11 पालिवली या संघाला. खाडी गावात सत्यसाई चषक, सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक, सत्यसाई चषक भरला खाडी गावात. सूर्योदय आपण बघतायत मावळताना हळूहळू. अगदी जर पाहिले गेले तर संपूर्ण कॅचअप केले. अगदी जर पाहिले गेले तर 20 नेटवर्कने खूप चांगल्या पद्धतीने. कौतुक करावं लागेल संपूर्ण कॅमेरामॅन, आमचे डिजिटल स्कोरर असतील, आमचे ऑपरेटर असतील, प्रत्येकाचं कौतुक असेल. आजचा दिवस यशस्वीरित्या पाहायला मिळतोय. जरूर सामने पेंडिंग राहिले, परंतु व्यवस्थित मॅचेस कंप्लीट होताना आजच्या दिवसामध्ये दिसत आहेत. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कंप्लीट झाला. 1 गडी बाद 8 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. खूप चांगला बॉल होता. तेवढा चांगला बॉटमॅनचा वापर करता खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटच्या अगदी टोला लागला. तिथून पायावरती बॉल लागला आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय.
येणारे बॉल तुमच्याकडे असतील इथून देखील जर पाहिले गेले तर 11 बॉलमध्ये 17 धावेचं समीकरण. गेल्या मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने जर गेल्या मॅच पाहिला. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑनला अगदी वन बाउन्स थोडंसं फंबल झालंय. सिंगलला इथे सिंगल मध्येच ट्रॅव्हल करावं लागेल. 2 धाव मिळणार नाही. यात चांगली फिल्डिंग. टीमचे कॅप्टन होते त्या ठिकाणी. 1 धाव या बॉलवरती पाहायला मिळेल. 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती 9 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. येणारे बॉल 10 बॉलमध्ये 16 धावा करायच्या. प्रत्येक बॉल गणित इथे मॅचचं सिच्युएशन मात्र बदलताना दिसेल. इथे फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल आक्रमण केलंय. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना मॅचची हवा आणलाय उत्तुंग षटकार. संघाचा आधार साईनाथ संघ आहे. आता मात्र या षटकाराच्या माध्यमातून 15 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या आहेत. 9 चेंडूने आता मात्र मॅचचं समीकरण 10 धावा शिल्लक राहिले. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आज तर थांबण्याचं नाव घेतच नाहीयेत. काय बॅटिंग करतायत. वा काय फटका खेळलाय. पुन्हा एकदा षटकार. संघ मानिना हार कोणता संघ हा बाजी मारणार. स्लॉट मध्ये होता. पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमारेच्या पलीकडे षटकार आलाय. 8 बॉल मध्ये करायच्या तिथे 4 धावा. जे 2 षटकार आले तिथे मॅचचा पलटवार झाला. अगदी धीम्यागतीचा बॉल. इथे कटरचा वापर केला गेला परंतु खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज बीट झालेत. नाराज असलेल्या फटक्यावरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहेत. आता 7 बॉल मध्ये इथे 4 धावेचं समीकरण राहिले. हे दृश्य आपण पाहू शकतात. क्लास क्वांटिटी पेक्षा क्वालिटी दिले विश नेटवर्कला. आणि खरं तर या पालघर जिल्ह्याचं नाव आज जरूर विश नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे एखाद्या पिक्चरचा आपण व्हिडिओ पाहतो तशा प्रकारचा व्ह्यू आपला पाहायला मिळाला. फटका ऑनसाईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला आहेत. हातात जर बॉल आला असता फेकी झाली असती कदापि विकेट गेली असती. तसं काही घडले नाहीये. या बॉलवरती एक सिंगल येईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. धाव तर इथे मिळणार नाहीये. 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 22. 6 बॉल करायचे आहेत. 3 धावा. 6 चेंडू आणि उर्वरित 3 धावा करायच्या आहेत. पाण्याची व्यवस्था लगेचच मैदानाच्या आतमध्ये करा. हे पहा क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर पाहिले गेले तर एक व्यक्ती आहेत आणि त्यांच्या एक पुरुष आहेत आणि त्यांच्या सहित जर पाहिले तर त्यांची मुलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि खूप चांगला आनंद ते घेत आहेत. या स्पर्धेचं आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जेव्हा टाइम मिळालाय ना तेव्हा विश नेटवर्कने काहीतरी त्यांची क्वालिटी दाखवले. त्यासाठी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना बोलवलं जातं. हे ॲक्शन अगदी जर पाहिले गेले तर ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले क्षणचित्र चहू बाजूने प्रेक्षक वर्ग या मैदानावरती पाहायला मिळतात. काही प्रेक्षक इथे देखील पाहायला मिळतात. आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आता जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. येणारे बॉल असतील 6 बॉलमध्ये करायच्या 3 धावा. स्ट्राईक एंडवरती आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघावरती हावी ठरलेला फलंदाज दीपेश. पहिलाच बॉल स्लाइस केले. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक सिंगल प्राप्त केले. दुसरी धावेची गरज होती का. इथे धोक्याची घंटा वाजले. मैदानाच्या आतमध्ये प्रमुख विकेट ज्या फलंदाजी मिळायची होती ती विकेट मिळाले. दीपेश बॅक टू दी पविलियन. पाटील, सागरजी पाटील, अक्षयजी पाटील यांचे देखील आम्ही अक्षयजी भोईर यांचे देखील आम्ही विशेषतः आभार आहोत. भरपूर मेहनत प्रत्येकाने घेतले आणि त्याच कारणास्तव या स्पर्धेला एक वेगळा ग्लॅमर आलाय. आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजे 5 बॉलमध्ये 2 धावेचं समीकरण.
आता नवीन फलंदाज नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर राजेश यांना आपण बघतायत. दोन धाब्यांचं समीकरण ऑफस्टिकच्या बाहेर शपलून इथे पंचांवरती अपील करतायत की इथे वाईट बॉल असायला हवा किंवा काय, परंतु इथे शपल झाला तर शपल वाईटला दुसरा वाईट आहे हे यष्टीरक्षक देखील फलंदाजाला सांगतायत. मॅच रंगताना दिसेल का पाहणं महत्वाचं राहील. येणारे बॉल 4 करायचे आहेत त्या म्हणजेच 2 धावा. 4 बॉल 2. पुढचा बॉल इथे पायावरती बॉल आदळलाय. अपील तिकडे पाहायला मिळाले. एक सिंगल प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात लेग बाईच्या स्वरूपात. अशा रीतीने मॅच जिंकले टीम यश 11 पालिवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आडलक टपलक टीम दातिवरे संदेश या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला. आपले देखील विशेषतः आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. मॅडमचा पुरस्कार दीपेश आपण यायचं आहे.